नमस्कार, आपलं माहिती घर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. मुंबई महामंडळाच्या घरांसाठी जर तुम्ही ॲप्लिकेशन करत असतील, 2640 जी म्हाडाकडून घरांची लॉटरी उपलब्ध झालेली आहे. त्या घरांसाठी जर तुम्ही ॲप्लिकेशन करत असतील, तर तुमच्यासाठी महत्त्वाचं व्हिडिओ आहे. जर कन्नमवार नगरमधील विक्रोळीच्या 741 सगळ्यात जास्त ज्या स्कीमच्या अंडर सदनिका अवेलेबल केलेल्या आहेत. जर आपण बघितलं म्हाडाच्या फ्यू लाईव्ह स्कीममध्ये मुंबई मंडळाचे अंडर कन्स्ट्रक्शन ज्या टेनमेंट्स आहेत त्यामध्ये जर बघितलेल्या स्कीम आहेत तर त्यात सगळ्यात म्हाडाच्या या आत्ताच्या जाहिरातीमध्ये सगळ्यात जास्त ज्या सदनिका अवेलेबल झालेल्या आहेत तर त्या 741 सदनिका आहेत. त्या 3ABC नंबरची बिल्डिंग आहे, 3 नंबरची बिल्डिंग त्याच्यातल्या विंग आहेत ABC आणि त्याच्याबरोबरच बिल्डिंग नंबर 2AB पॉकेट 2 अशा 2 स्कीम आहेत. त्यातली एक स्कीम आता आज आपण बघणार आहोत. त्याचा डिटेल्स आपण बघणार आहोत, त्याचं लोकेशन बघणार आहोत, त्याचा लेआउट आणि जे काही फ्लॅट आहे, फ्लॅटचं स्ट्रक्चर कसं आहे किंवा त्या एरियातलं जे काही मार्केट आहे ते आपण बघणार आहोत. 741 घरं ही सगळ्यात जास्त म्हणजे आत्ताच्या लॉटरीमधले सगळ्यात जास्त फ्लॅट असणारी स्कीम आहे. त्याचे आपण डिटेल बघूया. स्कीम नंबर 539 आहे, बिल्डिंग नंबर 3 आहे आणि त्यातल्या 3 विंग्स आहेत ABC. सगळ्या रिझर्वेशन कॅटेगरीसाठी ह्या स्कीमच्या अंडर फ्लॅट्स अवेलेबल आहेत, सदनिका अवेलेबल आहेत. त्याचा बिल्टअप एरिया 103 ते 105 जवळपास 1000 स्क्वेअर फुटाच्या वरती त्याचा बिल्टअप एरिया आहे आणि जवळपास 850 च्या आसपास कार्पेट एरिया आहे. याची कॉस्ट जर बघितली ती 1.45 ते 1.48 CR मध्ये याची प्राईज आहे. 1,00,000 रुपये अनामत रक्कम आहे आणि 741 टोटल फ्लॅट आहेत. ह्यामध्ये डिटेल्स फ्लोअर प्लॅन, लोकेशन प्लॅन किंवा गुगल मॅप्स म्हाडाकडून उपलब्ध केलेला नाही आहे, पण आपण ते चेक केलेला आहे. जो रेरा नंबर आहे त्यानुसार आपण ते बघितलेलं आहे. त्याच्या डिटेल आपण शेअर करणार आहोत. जर चॅनलला नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा. बाकीच्या स्कीमबद्दल सुद्धा आपण जेवढं काही बेसिक माहिती उपलब्ध करता येईल ती आपण चॅनलमार्फत करणार आहोत. तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा. ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये जर आपण बघितलं तर बांधकाम चालू असलेल्या सदनिकांचा जो तपशील आहे त्यामध्ये 539 नंबरची ही स्कीम आहे जी MIG ग्रुपसाठी आहे. मध्यम उत्पन्न गटसाठीची असणाऱ्या स्कीमला LIG सुद्धा ॲप्लिकेबल होते. जर आपण इन्कम ग्रुपमध्ये जे टीप दिलेले आहे त्यामध्ये जर बघितलं तर अल्प उत्पन्न गटातील व्यक्ती अल्प व मध्यम उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकते. म्हणजे ह्या स्कीमसाठी मध्यम उत्पन्न गट आणि अल्प उत्पन्न गटातल्या व्यक्ती ॲप्लिकेशन करू शकतात, ज्यांचं इन्कम 9 लाख ते 12 लाख जे लिमिट दिलेलं आहे ते त्या लिमिटमध्ये जे असणारे अल्प आणि मध्यम उत्पन्न गटाचे लोक ह्या स्कीमसाठी ॲप्लिकेशन करू शकतात. ह्यामध्ये प्रत्येक रिझर्वेशन जर कॅटेगरी आपण बघितलं, या ठिकाणी आरक्षण गटनिहाय उपलब्ध सदनिकाचा जो सेक्शन आहे त्यामध्ये जर आपण बघितलं तर प्रत्येक रिझर्वेशन कॅटेगरीसाठी जागा उपलब्ध आहे. 386 जागा ह्या जनरल पब्लिकसाठी आहे. बाकी प्रत्येक सदनिकेसाठी, प्रत्येक रिझर्वेशन कॅटेगरीसाठी सुद्धा त्या ठिकाणी जागा आहे. 1,00,000 जी आहे अनामत रक्कम आणि जे अर्ध शुल्क आहे किंवा GSTचे चार्जेस पकडून 590, 1,590 अशी अनामत रक्कम, 1,00,000 आणि 590 ॲप्लिकेशन फी लागणार आहे. ह्या प्रोजेक्टचा डिटेल्स आपण बघणार आहोत. महारेरावरती ह्याचा डिटेल्स अवेलेबल आहे. प्रोजेक्ट कंप्लीट होणार आहे 31/12/2032 म्हणजे जवळपास 6 वर्षाच्या पेक्षा जास्त कालावधी. ऑनलाईन महारेराचं जे काही स्टेटस आहे त्यामध्ये तरी दिसत आहे. प्रोजेक्ट डेव्हलप केलेला आहे म्हाडानेच. हा प्रोजेक्ट डेव्हलप केलेला आहे. जो नेम ऑफ अथॉरिटी आहे तो म्हाडा हाऊसिंग अँड एरिया डेव्हलपमेंट बोर्डच आहे. ह्यात डिटेल आपण जर बघायला गेलं तर लिटिगेशन ह्या प्रोजेक्टला कुठलंही नाही आहे. जो प्रोजेक्ट आपण म्हाडाच्या स्कीममध्ये बघतो त्याला कुठल्याही प्रकारचं लिटिगेशन नाही आहे किंवा कुठल्याही प्रकारचं त्यामध्ये केस लिगल चालू नाही आहे. आता ज्या स्कीम बघतोय त्या बिल्डिंग नंबर 3 मधल्या A, B आणि C ह्या 3 विंग्स ह्या स्कीममध्ये आहे. प्रत्येक जो काही बिल्डिंग आहे किंवा विंग आहे त्यामध्ये 36 फ्लोअरची ती विंग आहे. त्या डिटेल्स जर आपण सदनिकेच्या बघितल्या तर प्रत्येक विंगमध्ये 247 सदनिका आहे. 3 विंग मिळून ह्या 741 सदनिका अवेलेबल केलेल्या आहेत. पार्किंगबाबत जर आपण डिटेल्स बघितल्या तर प्रत्येक विंगनुसार मुबलक पार्किंग अवेलेबल केलेली दिसते. या ठिकाणी जर बघितलं तर 4 व्हीलर पार्किंगमध्ये 247 टोटल पार्किंग आहे. त्यात काही स्टिल्ट आहे, काही पोडियम आहे किंवा अप्पर पार्किंग आहे किंवा क्लोज कव्हर पार्किंग अशा मिळून 247 या ठिकाणी महारेरावर दाखवलेल्या आहेत. टोटल नंबर ऑफ पार्किंग जर बघितलं
तर 309 या ठिकाणी दाखवलेले आहेत, 2 व्हीलर प्लस 4 व्हीलर मिळून. ओके. सेम बाकीच्या ज्या काही विंग आहेत A-B-C मधल्या, ह्या विंगसाठीही बघितलं तर 252 आहे, 314 टोटल अवेलेबल केलेले आहेत. काही व्हिजिटर पार्किंगसुद्धा त्याच्यात इन्क्लूड असू शकते. तर अशा प्रकारे सी विंगसाठी सुद्धा मुबलक पार्किंग, जेवढे 247 एका विंगमध्ये फ्लॅट सदनिका अवेलेबल आहेत, त्यानुसार तरी पार्किंग या ठिकाणी प्रत्येक सदनिकेसाठी असण्याची शक्यता आहे किंवा तेवढं उपलब्ध आहे. ओके. तर हे झालं त्याचं बेसिक डिटेल, आणि त्यामध्ये जर आपण बघितलं खाली आपल्याला लेआउटसुद्धा दिलेला आहे किंवा त्याचा फ्लोअरचा प्लॅन कसा आहे तो आपण बघणार आहोत. प्रथम जर आपण लेआउट बघायला गेलं तर हा तो एरिया आहे कन्नमवार नगरमधल्या ज्या बिल्डिंग आहेत, ज्या म्हाडासाठी उपलब्ध केलेल्या आहेत. हे जर मॅप्सवर आपण ह्याचं लोकेशन बघायला गेलं तर ह्या 2 बिल्डिंग आहेत, ही एक बिल्डिंग आणि ही बिल्डिंग, ज्या ABC बिल्डिंग आणि बिल्डिंग 3 मधल्या ABC आणि बिल्डिंग 2 मधल्या AB, अशा प्रकारच्या ह्या 2 बिल्डिंग आहेत, 2 आणि 3. हा एरिया जर बघितला तर हा ईस्टर्न एक्सप्रेस वे आहे, आग्रा मुंबई हायवे आहे, त्याच्या बाजूलाच कन्नमवार नगरचा या ठिकाणी जे छत्रपती संभाजी महाराजांचं जे मैदान आहे त्याच्या बाजूलाच जवळच या ठिकाणी ह्या 2 बिल्डिंग आहेत. ह्यातली ही बिल्डिंग आहे. म्हाडाकडून लोकेशन उपलब्ध नाहीये, तरी पण महारेरावरचं जे काही लोकेशन डिटेल्स आहे त्यावरून आपण हे लोकेशन आणि जो काही लेआउटमध्ये पिक्चर अवेलेबल आहे त्यानुसार हे लोकेशन आयडेंटिफाय केले, आणि तेच लोकेशन आहे. जर आपण बघितलं हे सर्कल, त्याच्या बाजूला ह्या 2 बिल्डिंग आहेत. ओके. ह्याला जर आपण रोटेट केलं ज्याप्रमाणे मॅप्सवर अवेलेबल आहे, तर अशा पद्धतीनं त्या बिल्डिंग काहीशा दिसतील. अशा बिल्डिंग आहेत त्या. त्यामध्ये आपल्याला जर बघितलं 03A, 03B, 03C अशा 3 बिल्डिंग ह्या बाजूला आहे, आणि जे दुसरी बिल्डिंग नंबर 2 आहे त्याचं A आणि B ह्या बाजूला आहेत. तर एकाच ठिकाणी त्या 2 स्कीम आहेत. आता सध्या आपण ह्या स्कीमबद्दल माहिती बघतोय. तर ह्याचा लेआउट बघितलेला आहे आपण. याचा फ्लोअर प्लॅन, जो काही फ्लॅटचं स्ट्रक्चर कशा पद्धतीचं आहे, आपण जर म्हाडाच्या वेबसाईटवर बघितलं ज्या डिटेल्समध्ये, तर त्यात काही 78.45 स्क्वेअर मीटरचे कार्पेट एरियाचे फ्लॅट आहेत, काही 80.18 स्क्वेअर मीटरचे फ्लॅट आहेत. तर ह्यात 80.10 स्क्वेअर मीटरचा एक फ्लॅट दाखवतो, बिल्डिंग नंबर 3, विंग A, B आणि C सेमच जे स्ट्रक्चर आहे फ्लॅट नंबर सिरीजची जर बघितली 1, 2, 3, 4, 5 आणि 8 अशा पद्धतीचं, आणि 78.83चं स्ट्रक्चर अशा पद्धतीचं आहे ABC बिल्डिंग फ्लॅट नंबर 6 आणि 7 सिरीजचं. ओके. तर ह्यात जर बघितलं तर या ठिकाणी एंट्रन्स लिव्हिंग रूम आहे, लिव्हिंगला अटॅच बाल्कनी आहे, डायनिंग, किचन आणि किचनला एक ड्राय बाल्कनी आहे. ह्या बाजूला टॉयलेट आहे जे कॉमनचं आहे, त्याच्या बाजूला बेडरूम आहे, आणि ही मास्टर बेडरूम आहे, अटॅच टॉयलेट, आणि सर्व्हिस लेज ह्या बाजूला आहे, डक्ट वगैरेचा एरिया आहे. म्हणजे ही मास्टर बेडरूम आहे, तिला विंडो आहे, बेडरूमलाही एक विंडोचा एरिया दिलेला आहे, बाल्कनी, ड्राय बाल्कनी आणि बाल्कनी अवेलेबल केलेली आहेत. अशा प्रकारचा एक प्लॅन आहे. आणि दुसरा जर बघितला तर ह्या बाजूला एंट्रन्स आहे, डायनिंग, लिव्हिंग, किचन, बाल्कनी, लिव्हिंग रूमला बाल्कनी अटॅच आहे, ड्राय बाल्कनी आहे या ठिकाणी किचनसाठीची, मास्टर बेडरूम ह्या बाजूला आहे, इकडे टॉयलेट अटॅच मास्टर बेडरूमला, आणि ही एक बेडरूम आहे आणि कॉमनचं टॉयलेट या ठिकाणी आहे. तर अशा प्रकारचा जो काही आहे फ्लॅटचा प्लॅन आहे. जर तुम्ही या ठिकाणी ॲप्लिकेशन करत असाल तर लोकेशनच्या डिटेल्ससुद्धा या ठिकाणी अवेलेबल करून दिलेल्या आहेत. याचं जर मार्केट कंपॅरिझन आपण करायचं म्हटलं तर म्हाडाची जी प्राईज आहे ती 1.45 CR आहे आणि 1.48 CR मध्ये त्याचे फ्लॅट आहेत. प्रॉपर्टी रेटचं जर कंपॅरिझन केलं तर कन्नमवार नगर 2 मधलं तर जवळपास 22,000 ॲव्हरेज रेट आहे स्क्वेअर फूटचा. तो डिपेंड आहे ॲमेनिटीज असेल किंवा बाकीच्या त्याचं जे लोकेशन आहे त्यावर सुद्धा डिपेंड असू शकतो. पण सध्याचं जर आपण 99 एकर्सवरचं जे काही प्रॉपर्टी रेट जर बघितले, आणि म्हाडाने जो काही एरिया अवेलेबल करून दिलेला आहे तो जर आपण कार्पेट एरिया बघितला 80.18चा, तर 863 जवळपास जो कार्पेट एरिया आहे, 863 मल्टिप्लाय बाय जर आपण 22,000ने केलं तर जवळपास 1,89,86 म्हणजे 1.89 मायनस जर आपण ही प्राईस केली तर
जवळपास 41 लाख सध्या जनरल जर आपण ऑब्झर्वेशननुसार बघितलं त्याच्यामागे बऱ्याचशा गोष्टी आहेत. तुमचं ॲग्रीमेंट असेल किंवा तुमचं रजिस्ट्रेशन चार्जेस असेल, बऱ्यापैकी अजून ॲड ऑन होतील. पण एवढं त्या ठिकाणी आपल्याला दिसतंय की जर कंपॅरेटिव्हली आपण त्या एरियाचे प्रॉपर्टी रेट बघितले तर 40-1 लाखाच्या आसपास कमी प्राईजमध्ये म्हाडाने अवेलेबल करून दिलेलं आहे. पण ते डिपेंड आहे सध्या जे काही त्या लोकेशनचा जो काही एरिया आहेत बाकीच्या कंपॅरेटिव्हली अमॅनिटीज कशा आहेत, काय आहेत त्यानुसार आहे. तर हे डिटेल आहे. आपण जर बघितले तर अशा प्रकारचा तो प्लॅन आहे. जर तुम्ही ॲप्लिकेशन करणार असाल तर अजूनही तुम्ही इन डिटेल माहिती बघू शकता. लोकेशनला जाऊन कन्स्ट्रक्शन क्वालिटी असेल किंवा फ्लॅटचं एक्झॅक्ट स्ट्रक्चर तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता. तर हे बेसिक अपडेट आहेत. दुसऱ्या स्कीमबद्दलही आपण नक्कीच नवीन व्हिडिओ बनवून तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करूया. जर तुम्हाला काही क्वेरी असतील तर नक्की कमेंटमध्ये मेन्शन करा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक यू.